हरमनप्रीत कौरची टीम इंडिया आज वुलवार्डच्या दक्षिण आफ्रिकन टीमशी भिडणार। डी.वाय. पाटील स्टेडियमवर वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना, पहिल्या विजेतेपदाची भारताला आस। विश्वचषक जिंकल्यास भारतीय महिला संघाला बीसीसीआय 125 कोटींचं पारितोषिक देण्याची शक्यता। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर आज अंतिम सामना। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत सामोपचारानं तोडगा। अध्यक्षपदासह अजित पवार गटाला 10 जागा मिळण्याची शक्यता, तर मुरलीधर मोहोळ यांना वरिष्ठ उपाध्यक्षपदासह 11 जागांचा अंदाज। मविया मनसेला सत्याचा मोर्चा, तर भाजपचा मूक आंदोलन करणं भोवलं। विनापरवानगी मोर्चा काढल्यानं आयोजकांवर गुन्हे, बेकायदेशीर सभा आयोजित केल्याचा ठपका। ज्यांची नोट चोरी बंद झाली तेच वोट चोरी म्हणतात। सत्याच्या मोर्चावरून मुख्यमंत्री फडणवीसांची बोचरी टीका। मतदार यादीत अडचणी आहेत हे आम्हीही मान्य केल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। 20 वर्षांपूर्वीपासून मतदार यादीत दुबार मतदार असल्याचा संजय गायकवाडांचा आरोप। बुलढाण्याच्या नगराध्यक्षांचं 4 ठिकाणी नाव असल्याचाही दावा। पुढील आठवड्यात नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी मतदान, तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन। निवडणूक आयोगाआधीच दिलीप वळसे पाटलांनी सांगितल्या निवडणुकांच्या तारखा। 5 नोव्हेंबरला नगरपालिका नगरपंचायत निवडणुका, तर 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांबाबत भाकीत। उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाडा दौरा करणार। येत्या 5 ते 8 नोव्हेंबरला संभाजीनगरातून दौऱ्याची सुरुवात करणार। सरकारच्या मदतीचा घेणार आढावा। पुण्यातील जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा सुरू होणार। संस्थेच्या जमीन विक्रीचा करार रद्द झाल्यानं जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा। नागपुरातील हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीच्या कामांसाठी कंत्राटदारांचा नकार। जुनं बिल थकल्यानं मनाई। दिवाळीपर्यंत पैसे देण्याचं आश्वासन सरकारनं पाळलं नसल्याचा दावा। पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा भीषण अपघात। दोघांचा मृत्यू, तर वाहनातील 1 जण गंभीर जखमी। अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद। बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा आज वाढदिवस। शाहरुख खानचं 61व्या वर्षात पदार्पण। वाढदिवसानिमित्त नव्या किंग चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।